तर किमान 6,000 तरी द्यावं। सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही, उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे। हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे। सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे, यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा विश्वास। सोबत झटापट झालेली आहे। काय करणार आहे? 1500 रुपये त्यांना देत आहे। मुख्यमंत्र्यांना सांगा बरं, 1500 रुपयात दिव्यांगाचं कसं होतं? जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही, 10-10 हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं। आज देशामध्ये इतर राज्यामध्ये 4-4 हजार रुपये मानधन आहे। इथं दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं, तर किमान 6,000 तरी द्यावं। सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही, उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे। हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे। अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना। आज मंत्रालयात बसले, उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते। पोलिसांनी झटापट केली आणि कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आयजीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार। कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही। कायदा सरकारनं मोडला आहे। सेवा हमी कायदा आम्ही 1 महिना झाला आंदोलन करतोय, साधं उत्तर सरकार देत नाही आहे। कुठे गेला सेवा हमी कायदा तुमचा? 7 दिवसात उत्तर द्यायला पाहिजे। कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून, हे चालणार नाही। आम्ही शांततेनं आंदोलन करू, तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो। आणि बैठकी चालणार नाही, निर्णय लागेल, निर्णय द्यावा। निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी, वारंवार सांगतोय। बावनकुळे असे म्हणतात की बच्चू कार्यकर्ते कायदा तुम्ही मोडला ते पहिले बोला। ते पालकमंत्री आहेत, त्यांना पण पत्र दिलेलं आहे। ते म्हणतात मला पत्र भेटलंच नाही, त्यांच्या ऑफिसमधलं पत्र त्यांना भेटत नसेल तर काय बोलावं? उपचार घेण्यासाठी विनंती केली, परंतु बच्चूभाऊ उपचार घेण्यासही नकार देतात। त्यांनी सांगितलं की 13 तारखेपर्यंत ते त्यांचा बीपी जो वाढतोय त्यासाठी ते उपचार घेतील, त्यानंतर मग ते काय निर्णय घेतील ते आपल्याला माहिती। एक शेवटचा प्रश्न, बच्चूभाऊ सांगितले 14 तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीने आंदोलन करू, पण 14 पर्यंत जर सरकारने निर्णय नाही घेतला तर मग आमच्या अंगातही भगतसिंग आहे म्हणून मग आंदोलनाला तीव्र रूप देऊ असं इशारा दिलेला आहे। भगतसिंगांची वाट न पाहता या गांधीगिरीला पाहूनच सरकारनं योग्य निर्णय घ्यावा अशी आपल्या सगळ्यांची विनंती। शेवटला प्रश्न, पती या ठिकाणी आंदोलन करतोय, आमरण उपोषण करतोय, प्रकृती खालावत चाललेली आहे, पत्नी म्हणून काय वाटतंय? कारण जीव धोक्यात टाकून या ठिकाणी बच्चूभाऊ आंदोलन करतायत। त्यांनी यापूर्वीही 4दा अन्नत्याग आंदोलन केलं होतं, त्यातल्या 2 अन्नत्याग आंदोलनामध्ये आम्ही सोबत होतो। काय आहे की माणसाचा मूळ स्वभाव हा फार बदलत नाही, त्यामुळे या पद्धतीनं या सर्व प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये सामोरं जाणं त्यांना आवश्यक वाटतं। तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे। सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे, यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा विश्वास। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।